नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील व्यावहारिक गणित या घटकातील नफा तोटा या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। दैनंदिन जीवनातील दररोजच्या व्यवहारामध्ये नफा आणि तोटा या संकल्पना नियमित येत असतात। कोणत्याही व्यवसाय चालविताना किंवा व्यवहारात किती फायदा झाला किंवा तोटा झाला हे समजण्याकरता नफा व तोटा या दोन संकल्पनांचा उपयोग होतो। नफा, व्यवहारात एखादी वस्तू खरेदी करून खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत घेऊन विक्री केल्यास त्या व्यवहारात नफा होतो। म्हणून नफा बरोबर विक्री किंमत उणे खरेदी किंमत। उदाहरणार्थ 800 रुपयास घेतलेली सायकल 1000 रुपयास विकल्यास या व्यवहारात 200 रुपये फायदा झाला। म्हणजेच नफा बरोबर विक्री किंमत उणे खरेदी किंमत 200 बरोबर 1000 उणे 800। म्हणजेच विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त झाल्यास त्या व्यवहारात नफा होतो। वरील उदाहरणात विक्री किंमत 1000 आहे आणि खरेदी किंमत 800 आहे, म्हणून या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असल्याने 200 रुपये नफा होतो। तोटा, व्यवहारात एखादी वस्तू खरेदी करून खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विक्री केल्यास त्या व्यवहारात तोटा होतो। तोटा बरोबर खरेदी किंमत उणे विक्री किंमत। उदाहरणार्थ 500 रुपयास घेतलेली घड्याळ 400 रुपयात विकल्यास या व्यवहारात 100 रुपये तोटा झाला। तोटा बरोबर खरेदी किंमत उणे विक्री किंमत, म्हणून 500 उणे 400 बरोबर 100 या व्यवहारात 100 रुपये तोटा झाला। ज्या व्यवहारात खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते अशा वेळेस तोटा होतो। म्हणून वरील उदाहरणात 500 रुपये खरेदी किंमत असलेली घड्याळ 400 रुपयास विकल्यास 100 रुपये तोटा होतो। खरेदी किंमत, दैनंदिन व्यवहारात ग्राहक एखादी वस्तू ज्या किमतीला विकत घेतो त्या किमतीला खरेदी किंमत असं म्हणतात। विक्री किंमत, एखादी वस्तू ज्या किमतीला विकली जाते त्या किमतीला त्या वस्तूची विक्री किंमत असं म्हणतात। नफा काढण्याचे सूत्र, नफा बरोबर विक्री किंमत उणे खरेदी किंमत। या ठिकाणी खरेदी किंमत काढावयाची असल्यास खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत उणे नफा, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा। म्हणजेच या सूत्रावरून 3 गोष्टींपैकी कोणत्याही 2 गोष्टी दिल्या असल्यास तिसरी गोष्ट आपण काढू शकतो। शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। नफा तोटा हा सर्वसाधारणपणे खरेदी किमतीवर काढला जातो। त्याचप्रमाणे नफा तोटा हा सामान्यतः शेकडेवारीत सांगण्याचा प्रघात आहे, म्हणून शेकडा नफा काढण्याचं सूत्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तोटा काढण्याचे सूत्र, तोटा बरोबर खरेदी किंमत उणे विक्री किंमत। या ठिकाणी विक्री किंमत काढावयाची असल्यास विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत उणे तोटा। खरेदी किंमत काढावयाची असल्यास खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा। शेकडा तोटा काढण्याचे सूत्र, शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 या सूत्रावरून शेकडा तोटा आपण काढू शकतो। दैनंदिन व्यवहारामध्ये नफा तोटा हा सामान्यतः शेकडेवारीत सांगण्याचा प्रघात आहे आणि नफा व तोटा सर्वसाधारणपणे खरेदी किमतीवर काढला जातो। ना नफा ना तोटा बिंदू, एखाद्या व्यवहारात ज्या किमतीत वस्तू खरेदी केली त्याच किमतीत वस्तूची विक्री केल्यास खरेदी किंमत व विक्री किंमत समान असते अशा व्यवहारास ना नफा ना तोटा असं म्हणतात। यालाच मुद्दल व्यवहार असंही म्हणतात। अशा पद्धतीने दैनंदिन व्यवहारातील झालेल्या व्यवहारातील नफा व तोटा काढता येतो।